या आयोजकांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि एक यशस्वी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल पुढील काळामध्ये। यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। युवा उद्योजक सन्मान्य मनोहर भाऊ साठे यांचा सन्मान संपन्न आपण करतोय। युवा उद्योजक अंकुश भाऊ आरसकर यांना विनंती आहे आपण मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी या जाऊया मैदानाच्या दिशेने। महत्त्वपूर्ण सामना प्री क्वार्टर फायनल 1 ची लढत आहे। रायझिंग स्टार पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये भुगाव क्रिकेट क्लब भुगाव या दोन संघांदरम्यान पहिली प्री क्वार्टरची लढत आजच्या दिवसातील जी नक्कीच पाहायला मिळते। मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा म्हणून नक्कीच आपण भैरवनाथ करंडकाकडे पाहतोय। एक उत्कृष्ट दर्जाचं आयोजन, अगदी लाख मोलाची लखपती बनवण्याची ही स्पर्धा आहे आणि या दुसऱ्या दिवसामधील नक्कीच आपण एका महत्त्वपूर्ण मॅचकडे रायझिंग स्टार पिरंगुट संघ फलंदाजी करतोय। पहिलं षटक संपलंय, 11 धावा धावफलकावरती आहे। मिलिंद सनस यांचं यशस्वी षटक म्हणता येईल तर रायझिंग स्टार पिरंगुटसाठी जमेची बाजू, विकेट कुठल्याही प्रकारची गमावलेली नाही आहे। स्पर्शत गोळे आणि श्रवण पवळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। स्पर्शत 3 बॉलमध्ये 6 तर श्रवणनं 3 मध्ये 5 बनवल्यात। अलीकडच्या काळामध्ये मुळशी तालुक्याच्या क्रिकेट बरोबरच ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट देखील स्पर्शतनं आता त्या क्रिकेटमध्ये एंट्री केलेली आहे। पुढील काळामध्ये या खेळाच्या नावावरती चर्चा होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। आता या गावासाठी खेळत असताना मंगेश बलकवडे संघाचा जो कणा आहे त्याच्या अनुपस्थितीमध्ये सर्वात मोठी जबाबदारी फलंदाजी जर कोणावरती असेल तर ती स्पर्शतवरती आहे। अंडर एजच्या स्पर्धेमध्ये त्याला कमालीचा खेळ करताना आपण पाहिलंय। ओपन कॅटेगरीमध्ये देखील त्याने कमाल केलेली आहे। यावेळेचा बॉल गुटना टेकलाय, उडवलाय बॉल, चेंडू हवेत आहे। क्षेत्ररक्षक फक्त चेंडू सीमारेषेच्या बाहेरून आणण्याचं काम करतील। गुटना टेक, षटकार टेक, ठोकला चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार। काय जबरदस्त स्ट्रोक होता, अगदी मनगटाचा वापर फक्त केला। वेगानं मारण्यापेक्षा जोरात मारण्यापेक्षा टायमिंग वरती भर दिलेला आहे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे। वाऱ्याचा वेग जर आपण पाहिला, ज्यावेळेस आता पॉवर हाऊस एंडकडून गोलंदाजी होईल, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी वेग वाऱ्याचा नक्कीच पूरक आहे, त्याचमुळे तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला। यावेळेस मात्र पुढे सरसावलाय, पॉइंटच्या डोक्यावरून पाठवला चेंडू, सीमारेषेला गुदगुल्या करत चौकार। लागोपाठचे 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले स्पर्शतनं। धावफलक वेगाने पुढे जातोय, 21 धावा धावफलकावरती आहे। प्री क्वार्टर फायनलची महत्त्वाची लढत आहे, डू ऑर डायचा सामना करो या मरोची स्थिती। यावेळेचा बॉल संयम दाखवला मैदानात। उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल गोलंदाजवरचा चेंडू होता, हलक्या हाताने टॅप केला, दिशा दिली बॉलला, सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली आणि स्ट्राईक रोटेट केली आहे। आता या 2 खेळाडूंचं, या 2 सलामीवारांचं हे वैशिष्ट्य आहे। डॉट्स बॉल खेळताना त्यांना आपण फार कमी वेळा पाहतो, स्ट्राईक रोटेशन हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। खरा बॉल आल्यावरती तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवतातच, मात्र चांगल्या बॉलला सन्मान देत असताना एकेरी द्वेरी धावा देखील जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या बॅटमधून येत असतात। रायझिंग स्टार पिरंगुट अलीकडच्या काळामध्ये पूर्ण मुळशी तालुका क्रिकेटमध्ये या संघाची चर्चा आहे। यावेळेचा बॉल खोदून काढलाय, बॉलला मागे धावतायत तिकडे हनुमंत सनस, चेंडूचा अंदाज येऊ शकलेला नाही आहे। आधी पहिल्या काळामध्ये पुढे आले, त्यानंतर पुन्हा मागे धावत जात असताना झेल होणं अपेक्षित होतं, मात्र चेंडूपासून दूरवरती राहतायत। नो मॅन्स लँडमध्ये चेंडू एक टप्पा घेईल तोपर्यंत 2 धाव्यांसाठी प्रयत्न नक्कीच केला जातोय। 2 धाव्याने धावफलक पुढे जातील 24। एका बाजूला आग आहे तर एका बाजूला बर्फ आहे। आधी जर आपण पाहिलं स्पर्शत गोळे, चौकार षटकारांची भाषा फक्त त्याला माहिती आहे। दुसऱ्या बाजूला श्रवण डोक्यावरती बर्फ ठेवत असताना तो चांगला खेळ करतोय, मात्र यावेळेस त्याच्या टप्प्यात दिलाय आणि हुक केलंय बॉलला। 6 धाव्यांसाठी बुक देखील केलंय। डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे पार, चेंडू 6 धाव्यांसाठी षटकार। मनोहरांना मागच्या मॅचमध्ये यशस्वी राहिले, मात्र इकडे थोडंसं आक्रमण त्यांच्यावरती आहे। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, फटका फसलाय। यावेळेस हनुमंत सनस येत आहे चेंडूच्या खाली, यावेळेस चुकी होणार नाही, झेल टिपला जाईल
पहिल्या विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक पहिला रायझिंग स्टार पिरंगुट संघाला. श्रवण बॅक टू द पेव्हिलियन. धावा फलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. दुसरं षटक महागडं राहिलं. मनोहर सनस यांचं धावा बरेचशा आल्या. 19 धावा तिकडे खर्च केल्यात. मात्र शेवटच्या बॉलवरती थोडासा दिलासादायक त्यांनी एक विकेट आपल्या संघाला प्राप्त करून दिली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 30 धावा फलकावरती आहे. कमबॅक करावं लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून. आता भुगाव टीमला पिरंगुट संघाच्या धावफलकाचा जो वारू उसळलेला आहे त्या वारूला आटला कुठला गोलंदाज लगाम लावणार हा प्रश्न नक्कीच भुगाव संघाच्या संघनायकाच्या डोक्यामध्ये घोंगावत असेल. यष्टनच्या मागे तिकडे अतुल शेडगे आपण कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहतोय. यष्टनच्या मागून क्षेत्ररक्षणामध्ये सजावट आहे. पॉवर प्लेचं बंधन आता हटलेलं आहे. क्षेत्ररक्षण जे विखुरलं जाईल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला आता क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. दर्शन करजावण्याच्या खांद्यावरती आता पुढच्या षटकाची जबाबदारी. मागच्या इनिंगमध्ये मागच्या मॅचमध्ये खरं तर त्याने चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि आता पुन्हा एकदा त्याच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा इकडे पूर्ण भुगाव टीमला आणि भुगाव संघाच्या पाठीराख्यांना. पहिला बॉल रिव्हर्स केलाय. बॉलला पॉइंटला तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. हनुमंत सनस वेगाने फेकी सिंगल. येस मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. अतिशय महत्त्वाचा सामना होता. लीग स्टेजची शेवटची मॅच आपण पाहिली तर अमृतेश्वर क्रिकेट क्लब संघानं तिकडे बाजी मारलेली आहे. मोठा टीमनं 3 गडी बाद करणारे ऐश्वर्य खोपकर ठरलेत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. मनोहर भाऊ साठे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. तिकडे फेकी खराब आहे आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंची सुंदर आहे. चित्त्याच्या प्रमाणे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावतायत. स्पर्शत गोळे आणि अथर्व पवळे ही जोडी. अथर्व गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच चर्चेचा भाग राहिलेला आहे आता या पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये. मात्र आता फलंदाजी करत असताना काय प्रकारचा खेळ करून दाखवेल हे पाहणं नक्कीच निर्णायक आहे. 33 धावा फलकावरती. 2 उगवते खेळाडू एकमेकांच्या समोर. एका बाजूला दर्शन एका बाजूला अथर्व. खरा बॉल फुल टॉस होता आणि त्या फुल बॉलला फुल टोल केलंय. इकडे अथर्व सांगतोय समोर असू द्या कुठलाही गोलंदाज चौकार षटकार खेळणं हाच माझा अंदाज. पाठवला बॉल सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. खरा बॉल आला. फुल टॉस वेस्ट साईडच्या वरचा बॉल होता. भीमर पंचांनी कळवलाय फ्रीडचा बॉल आहे. स्लोअर 1 गती परिवर्तन केलंय. उंच हवेमध्ये चेंडू आहे. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे 2 एकमेकांकडे पाहत राहिले. झेल झाला असता तरी फलंदाजाला नक्कीच कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा तिकडे पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक पुढे जाईल 42. महागड्या षटकाकडे पुनश्च एकदा वाटचाल आहे. 3 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्या तिकडे दर्शननं. अथर्व पवळेचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आल्या मात्र तो बिग हिट करण्यासाठी सज्ज झालेला आहे. 3 मध्ये 10 त्याच्या बॅटमधून डगआउटमधून सेट होऊन आलाय की काय ज्या प्रकारे तो फलंदाजी करतोय. लोअर फुल टॉस रिव्हर्स स्वीप केलंय. बॉलला फटका खेळलाय. अल्टी पलटी बॉलला केलंय सीमारेषेच्या बाहेर कल्टी. चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. परिस्थिती कुठेतरी हाताच्या बाहेर जाताना पाहायला मिळते भोगाव टीमसाठी. मात्र जेव्हा परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल असं वाटतंय त्यावेळेस माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी ठेवावी.
आता तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉग स्वीप, बैठक सजवली आहे. चेंडू निघालाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. साहिल येतोय सीमारेषेच्या अगदी जवळ, चेंडूला फील्ड केली जाईल. फेकी येते, सुरेख फेकी, बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे आणि तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून प्राप्त होत आहेत. या अगोदरच्या बॉलवरती रिव्हर्स स्वीप, यावेळेस स्लॉग स्वीपचा फटका नक्कीच अथर्वचा आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय तर या बॉलवरती 2 धावा. धावफलक 48 या अंकावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जो बाकी आहे. स्लोअर 1 हलक्या हातानं फक्त दिशा दिली बॉलला. सिंगल आली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकासाठी कुठल्याही प्रकारची संधी नाही आहे तिकडे. 2 धावा सहजरित्या पळून प्राप्त होत आहेत आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावा धावफलकावरती रायझिंग स्टार पिनकोट संघाच्या पूर्ण होत आहेत. काय जबरदस्त बॅटिंग. तिकडे श्रवण बाद झाला, कुठेतरी आक्रमण थांबन असं वाटलं होतं, मात्र त्यानंतर अजून अटॅकिंग हे दोन्ही फलंदाज होताना पाहायला मिळत आहेत. 50 धावा चांगला टोटल मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ. खरं तर इकडे जास्तीत जास्त धावा घेण्यासाठी प्रयत्न पिरंगुट संघ करेल, कारण सेट फलंदाज दोघेही मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सलामीला आलेला स्पर्शद आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आत्ताच फलंदाजीसाठीला अथर्व आहे, मात्र अथर्वनं देखील आपले रंग दाखवायला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केलेली आहे. सात मध्ये 18 धावा स्पर्शदच्या बॅटमधून तर 6 मध्ये 18 अथर्व पवळेच्या बॅटमधून आतापर्यंत येत आहेत. पुढचं षटक निर्णायक षटक आहे. कमबॅक करावं लागेल भुगाव टीमला. सामना थोडासा दूर चाललाय त्यांच्यापासून. इकॉनॉमिकल षटकाबरोबरच विकेट कशा पद्धतीने घेता येईल यासाठी नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये मिलिंद सनस यांच्या हातामध्ये तो चेंडू सोपवलेला आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधी अयशस्वी राहत नाही. परिस्थिती जर आपण पाहिली भुगाव टीमसाठी थोडीशी विपरीत आहे, त्यांच्या विरोधामध्ये आहे, मात्र याच परिस्थितीला ताकद बनवणं आता गरजेचं राहिलंय. यावेळेचा बॉल फुल टॉस, फटका फसलाय, चेंडू हवेत. शिवा गावडे येत आहे चेंडूवरती, दूर राहिले. एका टप्प्यावरती चेंडू राईज झालाय, त्यानंतर संकेत आलायत बॅकअपला. 2 धावा मात्र रोखू शकणार नाही. 2 धाव्याने धावफलक पुन्हा पुढे जाईल. 52 धावा. हाफ चान्स होते, हाफ चान्सेस होते, मात्र या चान्सेसला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल फुल चान्सेसमध्ये, कारण महत्त्वाची लढत आहे. इकडे जर पराभव झाला तर तुम्हाला नक्कीच स्पर्धेच्या बाहेर फेकून दिलं जाणार आहे. त्यामुळे विजय प्राप्त करणं दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं आहे. यावेळेचा बॉल खोदून काढलाय. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं बॅटची एज होती, श्लोक येईल चेंडूपर्यंत. एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 53. कमबॅकची जी चर्चा आपण करत होतो ते कमबॅक नक्कीच इकडे मिलिंद सनस यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल. मिड विकेटच्या दिशेनं डीप काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षण आता सजवलंय. तिकडे पुन्हा एकदा फुल टॉस ड्राईव्ह केलंय. बॉटम हँडचा वापर करत असताना शॉर्ट कव्हरमध्ये चेंडू निघालाय. संकेत सुर्वे चेंडूला पाठमोरे पुन्हा एकदा आणि तिकडे एका धावेपेक्षा जास्त फलंदाजांना काही मिळणार नाही. हाच क्रिकेटचा खेळ आहे. काल तुम्ही देखील क्वार्टर फायनलची लढत जर पाहिली तर पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा वाळण डोंगरगाव संघानं जमवल्या, मात्र नंतरच्या 12 बॉलमध्ये फक्त 9 धावा जमवण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि त्यानंतर कातर खडक संघानं मात्र जबरदस्त कमबॅक केला आणि तो क्वार्टर फायनलचा सामना जिंकत बक्षीस पात्र फेरीमध्ये पहिला संघ दाखल झालेला आहे. आता तेच करायचं. इकडे गोलंदाजांना स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय, बॉलला चेंडू हवेत, फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रतीक आलाय. मागच्या मॅच मध्ये 2 सुरेख झेल टिपणारा प्रतीक यावेळेस मात्र मोठं जीवनदान देतोय. स्पर्शेत गोळीला इकडे जीवनदान आहे. झेल सोपा होता खरं तर आपण पाहिलं तर पोचला देखील होता प्रतीक, मात्र शेवटच्या क्षणी तो झेल सुटलेला आहे. आयुष्यामध्ये माणसाला प्रत्येक गोष्टीची किंमत दोनदाच कळते. एकदा ती मिळवण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा ती गमवल्यानंतर. आता झेल ज्यावेळेस उडाला त्या अगोदर त्या गोष्टीचं महत्त्व माहिती होतं. परिषदला बाद करणं किती गरजेचं आहे, त्यावेळेस त्या गोष्टीची किंमत होती. मात्र झेल सुटलाय आता, त्यानंतर पुन्हा एकदा तीच किंमत तुम्हाला कळणार आहे. झेल झाला असता तर एक मोठी विकेट आली असती आणि कमबॅक नक्कीच भुगाव टीमनं केलं असतं,
मात्र झेल सुटल्यानंतर 2 धावा येतील. 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 56 धावा आहेत. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. धावा इकडे रोखाव्या लागणार आहे, कारण आज जर आपण पाहिलं तर बऱ्याच सामन्यांमध्ये 60 धाब्यांच्या वरचा स्कोर कुठलाही संघ आपल्याला चेस करताना पाहायला मिळाला नाही. आणि जर आपण पाहिलं तर कदाचित एकदाच ते 60 धाब्यांच्या वरचा स्कोर आज फलंदाजी करणाऱ्या टीमने प्राप्त केलाय. गोलंदाजी मार्गावरती श्लोक आलाय आणि श्लोकचं स्वागत केलंय या जबरदस्त षटकारानं. तुम्ही वाढवा कितीही गती, मला वाटत नाही कसलीच भीती. अथर्वने ठोकलाय पहिला बॉल, सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीचे श्लोक प्रवार. अरे बुगाव प्रीमियर लीगचे हा खरं तर खोज आहे. त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याने साकारलाय, त्यामुळे इकडे आता तालुक्याच्या निहा गटामध्ये देखील त्याला संधी दिलेली आहे. पहिलाच बॉल त्याच्यासाठी विसरण्यासारखा आहे. पहिला बॉल षटकार. पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय बॉलला. यावेळेस मिड विकेटचं क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल अतिरिक्त राईज होईल. गॅप मधून चेंडू फरार. 4 रन चौकार. सहासष्ट धावा. अथर्व पवळे थांबायचं नाव घेत नाहीये. 9 बॉल मध्ये आतापर्यंत 29 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहे. काय जबरदस्त फलंदाजी राहिली. आधी त्याचा मोठा भाऊ बाद झाला श्रवण, त्यानंतर तो फलंदाजीसाठी आलाय आणि आल्या आल्या पहिल्या बॉल पासून त्याचा अटॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थांबायचं नाव घेत नाही, थांबायचं नाव घेतलं. अक्षरशः आग मैदानाच्या आतमध्ये त्यानं लावलेली आहे. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर कसा पाठवता येईल याच हेतून तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल बॉटम हँडचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. ओव्हर दी बॉलर हेड पाठवला बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मंगेश गोलंदाजाचा जो वेग आहे त्या वेगाचा वापर करत असताना फक्त टायमिंग वर भर दिलेला आहे आणि षटकार मैदानात. पुन्हा एकदा स्लोअर वन. वाह, उडवलाय बॉल पुन्हा एकदा. टायमिंग आहे या बॉल वरती देखील आणि हा देखील पाठवला बॉल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा. फिर से एक बार. अथर्व पवळेचा वार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. नक्कीच या मॅच मध्ये आपण स्पर्शची चर्चा करत होतो, मात्र अथर्व पवळे इकडे मात्र आपल्या नावाची छाप सोडून जातोय. काय फलंदाजी केली आहे. 11 बॉल मध्ये आतापर्यंत 41 धाव्यांची इनिंग त्याने साकारली आहे. ज्यांचा प्रवास शांत असतो त्यांचा मुक्काम थेट इतिहासाच्या पानावरती असतो, कारण शांतपणे रचलेला पायाच सर्वात मोठ्या साम्राज्याचा भाल पेरू शकतो. काय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करी. विध्वंस विस्फोट मैदानाच्या आतमध्ये आज अक्षरशः घडवून आणलाय अथर्व पवळेनं. 2 बॉल अजूनही बाकी आहे. अर्धशतक पूर्ण केलं जाणार का. आकुटाप्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसलाय. मनोहरांना येत आहे चेंडूच्या खाली. झेल टिपला जाईल. अथर्व बाद होतोय, मात्र अथर्वची इनिंग आवडली असल्यास टाळ्यास होण्यास काहीच अर्थ नाही. 12 बॉल 41 धाव्यांची खेळी. अंगुडीचे 22 धावांचं मागडं षटक राहिलं. त्यानंतर एक विकेट आली. अजून एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉलचा सामना करण्यासाठी कमलेश पवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल. चांगला बॉल
मोठी अपील, बॅटची एज वेस्टर्नच्या मागे झेल टिपला जाईल. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला डाव संपलाय. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती लावली आहे रायझिंग स्टार पिरंगुट संघानं. 78 धावा 5 षटकांमध्ये लावल्यात आणि 79 धाव्यांचं मोठं आव्हान भुगाव क्रिकेट क्लब भुगाव संघाला दिलेलं आहे. पुढील सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा आणि त्यांच्या विरोधामध्ये एपी स्पोर्ट म्हाळुंगे या दोन संघांदरम्यान पुढची लढत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉससाठी या. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. 79 धाव्यांचा मोठा पाठलाग आहे. 30 बॉलमध्ये 79 धावा. काल देखील अशाच प्रकारची लढत. प्री क्वार्टर फायनलचा पहिला सामना सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक. कातर खडक संघाने 74 धावा 5 षटकांमध्ये 2 चेंडू राखत चेस केलेला आहे. इकडे भुगाव संघाला देखील त्याच प्रकारचा खरं तर खेळ करावा लागेल. तुम्ही ठरवलं तर कुठली गोष्ट क्रिकेटच्या मैदानामध्ये अशक्य नाही. क्रिकेटच्या मैदानामध्ये काय बाकीचा इतिहास जरी तुम्ही पाहिला तरी त्या इतिहासामध्ये देखील बरेचसे अशी उदाहरणं आहेत त्याच्यामधून आपल्याला प्रेरणा येऊ शकते. 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीता या ग्रंथांचं रूपांतर ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेमध्ये केलं. हे सगळं शक्य होऊ शकतं तर 30 बॉलमध्ये 79 धावा का होऊ शकत नाही ते आपल्याला पाहायचंय. पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स या लगेच. एपी स्पोर्ट म्हाळुंगे आणि अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात. साहिल पवार मिलिन्सनस गोलंदाज ट्रॅक वरती. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख पूर्ण मुळशी तालुक्यामध्ये राहिलेली आहे. गणेश कुराडे अनुभवाचं भंडार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आहे रायझिंग स्टार पिरंगुट साठी. पहिला बॉल खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाठवला. बॉल पहिला सीमारेषेच्या पलीकडे. साहिल पवारच्या बॅट मधून चौकार. तो आत्मविश्वास पाहिजे. या 79 धावा आम्ही देखील चेस करू शकतो. हा विश्वास तुमच्याकडे असणं खरं तर गरजेचं आहे तरच हे आव्हान साध्य केलं जाऊ शकतं. सोडून दिलाय बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा. पंचांनी वाईट बॉल कळवलाय. दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत आणि धाव अवांतर कळवलेली आहे. आपल्या आत्मविश्वासाच्या बळावरती जग जिंकता येते. फक्त आपण आपल्या स्वप्नांना विश्वासानं पाहिलं पाहिजे. तो आत्मविश्वास फलंदाजाकडे असणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर आत्मविश्वास नक्कीच द्विगुणित झाला असेल.
यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत. सौरभ गोळे येतोय चेंडूच्या खाली आणि रिव्हर्स कपचा वापर करत असताना झेल टिपला जाईल आणि मोठा मासा गळाला लावला जातोय. फलंदाज साहिल पवार बाद. मूड झाला फ्रेश, तुला पाहून या सोनू माझे पहिल्या चेंडूचं प्रत्युत्तर होतं. पहिल्या बॉलवरती चौकार आलता, टिट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. गणेश कुराडे यांची एक आठवण मी नक्कीच तुम्हाला सांगेल. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये महाराज चषक संपन्न होत असताना मुळशी तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारा एक संघ तालुका निहाय गटामध्ये दाखल झाला होता आणि तिकडे भले भले आयकॉन खेळलो असताना त्यांच्या समोर पहिलं षटक निर्धाव हाताळण्याचा कारनामा गणेश कुराडेंनी फलटणच्या मैदानामध्ये केलेला आहे. तेच गणेश कुराडे इकडे गोलंदाजी ट्रॅकवरती. अपील आहे, अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे. पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहे. पंचांनी मात्र तिकडे डॉट बॉल खेळवलाय. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर दिशा भरकटणारा बॉल वाईड आणि त्यानंतर जर आपण पाहिलं महत्त्वाची विकेट आली. साहिल पवार जो पहिल्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये खरं तर भुगाव संघासाठी तारणहार राहिला होता, त्याला बाद करण्यामध्ये यश आलंय. नवीन फलंदाजीकडे शिवा गावडे, त्यांच्यासाठी पहिला बॉल येतोय डॉट. खोदून काढायचा बॉल, ड्राईव्ह करायचा प्रयत्न नक्कीच होतोय. दूरवरती ठेवलाय, तिकडे पावलं चालली नाहीत, फुटवर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाहीये. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल हा सामना भुगाव संघापासून दूर घेऊन जाणार आहे. डॉट बॉल कसे कमी खेळता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल लोअर फुल टॉस, आणि बॅटचा वापर करत असताना अक्रॉस द बॅट मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्रक्षराचा चपळ चिता स्पर्शत गोळे चेंडूवरती येईल. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. धावफलक पुढे जाईल 6 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये बॅकफुटवरती ढकललंय रायझिंग स्टार पिरगुड संघानं भुगाव टीमला. एक महत्त्वाची विकेट घेतली आहे. धावफलक देखील जास्तीचा खर्च केलेला नाही आहे, फक्त 6 धावा आतापर्यंत आहे. शेवटचा बॉल या षटकातील पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं पहिलं षटक नक्कीच आपण पाहिलं आणि पूर्णपणे ते षटक गोलंदाजाने आतापर्यंत आपल्या नावावरती केलंय. आता इकडे एखादा बिग हिट अनिवार्य आहे भुगाव टीमला. ओहो, तिकडे पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. बॉल येतोय डॉट. पहिलं षटक संपलंय. कमालीचं षटक. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर बाकीच्या 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा गणेश कुराडे यांनी खर्च केल्यात आणि आपल्या संघाला खरं तर मजबूत पकड निर्माण करून दिली आहे. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 6. भुगाव संघाला विजयासाठी आता 24 चेंडूमध्ये 73 धाव्यांची गरज आहे. जवळपास 18 धावा प्रत्येक षटकामागे विजयासाठी तुम्हाला गरजेच्या आहेत. म्हणजे 3 बिग हिट खेळायचे आहेत. 3 बिग हिट बरोबरच एखाद 2 एकेरी दुहेरी तिहेरी धावा देखील येणं गरजेचं राहणार आहे. सामना सहजासहजी सोडून जमणार नाही. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए बिन लढे उन पे है धिक्कार. लढावं लागेल, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पत्करावा लागेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय अथर्व पवळे. अथर्व पवळेचं देखील तिकडे कौतुक होईलच, कारण मागच्याच महिन्यामध्ये बावधनच्या मैदानामध्ये हिंदू धर्मरक्षक चषक पार पडला. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू होते. प्रतिस्पर्धी संघ प्री क्वार्टरचीच फायनलची मॅच. प्रतिस्पर्धी संघामध्ये किरण बेरेड, सचिन बर्गे, बबलू खामकर सारखे 3 आयकॉन खेळाडू आहे. शेवटच्या षटकामध्ये फक्त 11 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि तो कारनामा अथर्व पवळेने बावधनच्या मैदानामध्ये करून दाखवलेला आहे. तोच अथर्व आता गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. मोठ्या मोठ्या फलंदाजांना मात्र तो आता कर्दन काळ होताना नक्कीच पाहायला मिळतोय आणि आता या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून एखादं चांगलं षटक जवळपास पिरगुड संघाचा विजय निश्चित करणार आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा शिवा यांच्या बॅटवरती बॉल येऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा डॉट. 6 धावा धावफलकावरती स्थिर आहेत आणि हळूहळू जर आपण पाहिलं तर सामना पिरगुड संघाच्या बाजूने झुकतोय. अटॅक करावा लागेल, अटॅक करावंच लागेल. आता दुसरा पर्याय नाहीये भुगाव टीमकडे. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर ड्राईव्ह केले बॉलला, तिकडे सौरभ आलाय. पुन्हा एकदा थोडंसं फंबल
आणि त्या फंबलमध्येच एक धाव तिकडे फलंदाजाने पूर्ण केली आहे. ऑन स्ट्रायकिंग एंडला आता पुन्हा एकदा मिलिंद सनस डावखुरे आताचे फलंदाज आहे. या अगोदर फक्त एकच चेंडू खेळलेत. आता जास्तीत जास्त स्ट्राईक मिलिंद सनस यांना कशा प्रकारे ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणं भुगाव टीमला गरजेचं आहे. अथर्व पुन्हा एकदा तयार. यावेळेचा बॉल बॅटच्या समोर दिलाय, लॉफ्ट केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक निवडलाय तिकडे, स्पर्श देतोय आणि स्पर्श झालाय म्हटल्यावरती झेल सुटण्याची शक्यता फार कमी आहे. टिपलाय झेल, फलंदाजाचा संपला खेळ, विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक दुसरा. नाजूक बाई जशी तू दिसती मुंबईवाली. तरतरी मला आली तेव्हा तू मोकळी सोडली केस. तुला पाहून या सोनू माझे जानू माझा मूड झाला फ्रेश. तुला पाहून या सोनू माझे जानू झाला फ्रेश. माझ्या इशारा बोली पाहता होतो जुवर खाली. मनाची भोली भाली परी पंकजी उतरून आली. उतरून लई तू दिसतो तिच्या गळ्याचा necklace. नवीन फलंदाज मैदानात प्रतीक. पहिल्या 2 मॅच मध्ये धावेंचा पाऊस त्याने देखील पाडलाय, चौकार षटकार खेळलेत. आता या मॅच मध्ये नक्कीच आपल्या संघाचं अस्तित्व जपण्यासाठी तिकडे प्रयत्न करावे लागेल. थेट यष्ट्या उडवल्यात. तिसऱ्या पंचांची मागणी धावबासाठी केली जाते आहे. तिसरे पंच नक्कीच टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्यापर्यंत या सामन्याचा निर्णय नक्कीच कळवतील. हे जबरदस्त जर याचं क्रिकेट रायझिंग स्टार पिरंगुटी या संघाकडून आपण पाहतोय. आधी नवोदित खेळाडू आहेत, सर्वच्या सर्व खेळाडू जवळपास आधी 1, 2, 3 खेळाडू अपवाद आहेत, मात्र बाकीचे सर्व खेळाडू अंडर एजच्या स्पर्धा खेळताना आपण पाहतो. आणि इकडे ओपन गटामध्ये, खुल्या गटामध्ये देखील त्या खेळाचा दर्जा त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या दोन्ही मॅचमध्ये लीग स्टेजच्या मॅचमध्ये विजय प्राप्त केलाय आणि या प्री क्वार्टर फायनलच्या पहिल्या मॅचमध्ये ते विजयाचे प्रबळ दावेदार आहेत. मोठी मजबूत पकड, मकरीची पकड या सामन्यामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे. इकडे जो विजय प्राप्त करणार तो थेट क्वार्टर फायनल मध्ये म्हणजे बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यामध्ये दाखल होणार आहे. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नक्कीच पिरंगुट संघ थोडासा वरचढ आहे. आणि तिसरे पंच कळवतायत OUT फलंदाज बाद, विकेट. SK. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला श्लोक पवार. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळलाय, कव्हर्स मध्ये. तिकडे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर होते चौकारामध्ये. कव्हर्सला चेंडू सीमारेषा पार, चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. तुझं पैंजण वाजतं पायात, हसती गोड घालत, रंगून गेलो प्रेमात, नाचायला लागलो सोमत. नाचता नाचता हसता हसता टाकून बोसत, नाचता नाचता हसता हसता टाकून बोसत. HK style. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव, वडापाव, वडापाव. तर मोठी नक्कीच मजबूत पकड या मॅच मध्ये रायझिंग स्टार पिरंगुट संघाने प्राप्त केली आहे. 2 षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या आहेत. आता
18 बॉलमध्ये 68 धावांचा अशक्य प्राय असं आव्हान नक्की तिकडे भुगाव टीम समोर आहे. बराचसा काळ भुगाव संघाचा संघर्षाचा सुरू आहे. बऱ्याच वेळ त्यांनी देखील कुठल्याही स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यांच्यासाठी एकच सांगेल, अपयशाचे डोंगर समोर उभे तुझ्या गड्या आणि वाईट चालली थोडीशी वेळ आहे. इतिहास जसा तू तसाच खंबीर राहा, परिस्थिती बदलण्याचे तुझ्यात देखील बळ आहे. नक्कीच ही परिस्थिती निघून जाईल. सराव आला, चांगला खेळ नक्कीच पुढील काळामध्ये देखील होणार आहे. कारण एकदा हरलं म्हणजे पुन्हा कधी जिंकणार नाही अशा प्रकारचा क्रिकेट हा खेळ नाही आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये देखील बऱ्याचशा स्पर्धा या मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होतील. तिकडे कमबॅक करण्याची संधी आहे. यावेळचा बॉल पुल केलाय बॉलला मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे तिकडे श्रवण. एका टप्प्यावरती बॉलला पाठमोरा होईल, फेकी केली जाईल, सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. धावफलक पुढे जात आहे 14. दुसऱ्या डावामध्ये जो संघर्ष अपेक्षित होता सर्व प्रेक्षकांना, तो संघर्ष थोडासा कुठेतरी कमी पडतोय असंच दिसतंय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय समोरच्या बॉल साईडला. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक होता, सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एकेरी दुहेरी धावेंना आता मात्र या मॅचमध्ये जास्तीचं महत्त्व राहिलेलं नाही आहे, कारण धावेंचा प्रचंड मोठा डोंगर तुम्हाला सर करायचा आहे. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे, चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. 3 क्षेत्ररक्षक आले, स्पर्शातनं चेंडू कलेक्ट केलाय. ऑन स्ट्रायकिंग एंडला फेकी, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सिंगल आहे. आणि आता ते खांदे देखील झुकलेले आहेत. भुगाव टीमचे बॉडी लँग्वेज आपल्याला या रन चेसमध्ये ती पॉझिटिव्ह पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे नक्कीच आता क्वार्टर फायनलच्या दिशेनं मोठी वाटचाल रायझिंग स्टार पेनगोट टीमची. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कवरच्या डोक्यावरून खेळलाय. स्पर्शात पुन्हा एकदा वेगानं चेंडूवरती येतोय. आज चेंडू खरं तर स्पर्शाची परीक्षा घेतोय. तर जेव्हा जेव्हा चेंडू स्पर्शाची परीक्षा घ्यायला जाईल त्यावेळेस स्पर्शतच विजयी होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच खरं तर गोष्टीची आपण बावधन मैदानावरती हिंदू धर्मरक्षक चषक पार पडला. तिथे अथर्व पवळेच्या गोलंदाजीची चर्चा झाली, मात्र स्पर्शच्या क्षेत्ररक्षणाची देखील चर्चा प्रेक्षकांमध्ये त्या दिवशी प्रचंड झाली होती. कमालीचे झेल त्याने तिकडे टिपले होते आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. तो स्पर्शात पुन्हा एकदा आपल्या नावाची छाप या भरेच्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सोडतोय. आता इकडे खरं तर धावफलक सांगायची गरज वाटत नाही. 17 धावा धावफलकावरती दूर चाललाय सामना. एका मोठ्या विजयाच्या दिशेने आता मार्गक्रमण करत असताना रायझिंग स्टार पेनगोट. चला अमृतेश्वर क्रिकेटला मोठा आणि एपी माळुंगे टीम आपापल्या डगआउटचा ताबा घ्या. दरम्यान पुन्हा एकदा अथर्व गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. पहिला बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज मागच्या बाजूला निघालाय. बॉल धाव कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. बॉल येतोय डॉट. जबरदस्त खेळ आज रायझिंग स्टार पेनगोटचा. सकाळच्या सत्रापासून त्यांनी वर्चस्व प्रत्येक मॅच मध्ये निर्माण केलेला आहे. विजय रथावरती स्वार होत असताना पहिले दोन्ही सामने जिंकले. तिसऱ्या सामन्यामध्ये देखील फक्त विजयाची औपचारिकता, विजयाची घोषणा बाकी आहे. अशा पद्धतीची सामना प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे खिंडीत अडकवलेला आहे. आणि जर आपण पाहिलं तर भुगाव टीमसाठी घाटामध्ये कुठेतरी दिवस मावळलाय अशी परिस्थिती मैदानात. श्लोक पवार यावेळेस खूप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. या अगोदरच्या बॉलवरती खरं तर तिकडला क्षेत्ररक्षक समोर आणला आणि त्याच बाजूला फटका खेळलाय श्लोकनं. चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. लेट पण थेट येतोय चौकार. 4 धावा. आज आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याची खरं तर संधी श्लोक पवारला आहे. कारण लेदर बॉलचा खेळाडू आहे. गोलंदाजी खरं तर तो गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आज मात्र त्याचा दिवस नव्हता. पदार्पण त्यानं भुगाव टीमसाठी केलेलं आहे आणि पदार्पणाची मॅच नक्कीच त्याच्यासाठी विसरण्यासारखी राहिली. 22 धावा खर्च केल्या, मात्र त्यानंतर 2 महत्त्वाच्या विकेट देखील त्याने प्राप्त केल्या होत्या. मात्र त्यासाठी फार वेळ झाला होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
तर आज ती संधी मिळालेली आहे संघाकडून खेळण्याची. आता कुठेतरी सुरुवात आहे. पुढील काळामध्ये मात्र नक्कीच या खेळाडूची चर्चा देखील मुळशी तालुक्यामध्ये होईल. ती क्षमता आहे, ती ताकद आहे श्लोक पवारकडे. नंतर दरम्यान चर्चा अथर्व पवळेची. काय जबरदस्त गोलंदाजी, तिखट मारा, भेदक मारा, अक्षरशः जळत्या आगीचे निखारे त्यानं मैदानाच्या आतमध्ये हाताळलेत. स्पर्श दूरवरती राहील. यावेळेस अजून एक चेंडू सीमारेषा पार येतोय. चौकार, 4 धाबा. नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. नका समजू आम्हा, समजू आम्हा पंचर. नाद आहे असा कंचन. यावेळेचा बॉल नवीन गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती मंथन. मंथन यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा आहे. खोदून काढल्या बॉलला ड्राईव्ह केल्या हलक्या हाताने. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. शेवटचं षटक या सामन्याचं नक्कीच आपण पाहतोय. भैरवनाथ करंडकाचा थरार आहे. 6 दिवसाचा सोहळा 6व्या दिवसामध्ये नक्कीच दुसरा दिवस आपण अनुभवतोय. आणि पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये पिरंगुट संघ विजयाचा दावेदार. एक उत्कृष्ट दर्जाचं आयोजन, लखपती करणारी ही स्पर्धा. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर ग्रास ग्राउंड, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बाउंड्री रोप्स, अनुभवी पंचांचं पॅनल, प्रेक्षकांसाठी आकर्षक प्रेक्षक गॅलरीज, खेळाडूंसाठी आकर्षक कक्ष, 3 कॅमेऱ्याच्या साह्यानं यूट्यूबच्या माध्यमातून, क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रेक्षेपण आपण करतोय. दरम्यानचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः मंथन गोलंदाजी मार्गावरती असताना कॉटन बॉलचा शिकार करतोय. श्लोकला फलंदाज होत आहेत बाद. विकेट. दोन बॉल बाकी आहेत. हर्षद केमसे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय. बॉलला आडव्या बॅटचा वापर करत असताना मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक शोधून काढलाय. श्रवणने कुठलीही प्रकारची चुकी केली नाही. झेल टिपलाय आणि आल्या पावली तिकडे फलंदाज हर्षदला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. ऑन हॅट्रिक मंथन पवळे. काल साहिल पवारनं तो विक्रम केलेला आहे. या स्पर्धेतील मानाची पहिली हॅट्रिक पूर्ण त्याने केली आहे. दुसरी हॅट्रिक येणार का? मंथनला ती संधी आहे. लॉफ्ट केलाय बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल टिपला जाईल आणि एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय मंथन पवळे. लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 विकेट्स. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. 2 षटकं हाताळलीत, 15 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली आणि 12 बॉलमध्ये 41 धाव्यांची वादळी खेळी साकारणारा अथर्व पवळे ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला अथर्व, विनंती आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी लगेच या. विजय संघाचं, रायझिंग स्टार पिरंगुट संघाचं अभिनंदन. तर पराभूत संघाला, भुगाव क्रिकेट क्लब भुगाव संघाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. पुन्हा एकदा महत्त्वाची मॅच मैदानात सुरू होणार आहे. एपी स्पोर्ट म्हाळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा.